मोठी आणि महत्त्वाची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत। भारताने पाकिस्तानवर एक मोठा टार्गेटेड एअर स्ट्राईक केलेला आहे। भारताने पाकिस्तान पंजाब प्रांतामधील आणि पीओके मध्ये 9 दहशतवादी तळांवर हवाई स्ट्राईक म्हणजे एअर स्ट्राईक केलेला आहे। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर 9 मोठे हल्ले। तर काही ठिकाणचे लॉन्चपॅड उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत, तर दुसरीकडे लष्कर असेल, जैश असेल, हिजबुल मुजाहिदीन असेल, हे जे या ज्या दहशतवादी संघटना होत्या त्यांचे तळ सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। पहलगाम हल्ल्याचा बदला हा भारताने घेतलेला आहे। भारताचे कायम शत्रू राहिलेल्या हाफिज सईद म्हणजे लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचा मसूद अझहर यांच्या तळांवर देखील हल्ले करण्यात आलेले आहेत आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। रात्री 12:30 वाजल्यापासून भारतीय लष्कराकडून हा एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे। 1:30 वाजेपर्यंत साधारणतः एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे। रात्री 12:30 वाजल्यापासून भारतीय लष्कराकडून ऑपरेशन सिंदूर करण्यात आले। तर टार्गेटेड हल्ले हे भारतीय हवाई दलाकडून करण्यात आले, एअर स्ट्राईक करण्यात आले। रात्री 12:30 वाजल्यापासून भारतीय लष्कराकडून हा एअर स्ट्राईकला सुरुवात झालेली होती आणि साधारणतः 2 ते 2:15च्या दरम्यान या ऑपरेशन सिंदूरची अधिकृत माहिती भारताकडून भारतीय लष्कराकडून देण्यात आली। रात्री 12:30 पासून या एअर स्ट्राईकला सुरुवात झाली। रात्री 12:30 वाजल्यापासून भारतीय लष्कराकडून एअर स्ट्राईकला सुरुवात करण्यात आलेली होती आणि 9 दहशतवादी तळ या ठिकाणी 9 हल्ले करण्यात आले। 9 शहर या ठिकाणी टार्गेट करण्यात आलेली होती। पुन्हा एकदा आपण पाहूयात की यामध्ये 9 हल्ले जे करण्यात आले, कुठे कुठे हे 9 हल्ले करण्यात आले, टार्गेटेड हल्ले होते आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये।